तर हॅलो गाईज, माझं नाव आहे सोनाली आणि मी झोमॅटोमध्ये काम करते. तर आज 4 ते 5 दिवसाच्या गॅपनंतर घराबाहेर पडले होते आणि आज पाऊस येईल, बाहेर जाऊ की नको असं होत होतं. मला अशी अवस्था झाली होती माझी. आणि एवढे दिवस घरी बसल्यामुळं बाहेर जायला पण नको वाटत होतं, खूप आळस येत होता. तरी मन असं घट्ट केलं आणि बाहेर पडले. तर पहिली ऑर्डर पिकअप केली आणि लोकेशनला नेऊन ड्रॉप केले. 4थ्या मजल्यावर मला ही ऑर्डर द्यायची होती आणि काहीतरी स्वीट होतं त्यामध्ये. स्वीटचीच होती पहिली ऑर्डर. मग त्याच्यानंतर मला दुसरी ऑर्डर पडली, ती स्टारबक्सची पडली होती. इथे पण ऑर्डर लवकर मिळाली नाही. रेडी तर त्यांनी आधीच करून ठेवली होती, पण तिथल्या स्टाफनी माझं डोकं खूप खाल्लं. कंप्लीट अर्धा तास मला वेट करायला लावला. एक वस्तू नव्हती पण त्यांच्याकडे काहीतरी, त्यामुळे मी वाट बघत बसले होते. स्टारबक्सची कॉफी पिणार लोक लई मोठ्याचे असतात म्हणून असं ऐकलं आहे मी, कारण इथली कॉफी लई महागात असते आणि रतन टाटा भाई इसके मालक होते. मग असो, मला काय करायचं आहे, ती ऑर्डर घेतली मी आणि कस्टमरला जाऊन देऊन आले. त्याच्यानंतर मला FC रोडची ऑर्डर पडली, म्हणजे FC रोड ड्रॉप लोकेशन होतं आणि तिथे पण नेऊन मी ती ऑर्डर ड्रॉप केली. आणि FC रोड का म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? मी सांगते. FC म्हणजे फर्ग्युसन कॉलेज, आणि फर्ग्युसन कॉलेजची ऑर्डर होती, मी तिथे दिले आणि हे आहे फर्ग्युसन कॉलेज असं काही दिसतंय. तर ते फर्ग्युसन कॉलेजमुळं त्याला FC, आणि त्या रोडला ते कॉलेज असल्यामुळे FC रोड असं नाव पडलं आहे. आणि बघा, फेमस कॉलेज आहे हे फर्ग्युसन कॉलेज. मी पुस्तकात पण वाचलं होतं, कुठलं तर लेखक आहे ते फर्ग्युसन कॉलेजमध्येच शिकले असं काहीतरी होतं. आठवणं आता मला ते धडा लहानपणीचा. त्याच्यानंतर मला बेडेकरची ऑर्डर पडली, ती पण ड्रॉप करून आले. त्याच्यानंतर मॅगडीची पण ऑर्डर पडली, ती द्यायची होती बावधानला. आणि बावधानला ती ऑर्डर दिल्याच्यानंतर बाहेर पडले की पावसाने एंट्री घेतली. मग तिथेच थांबले, थोडं रेनकोट घालत होते. तेवढ्यात इथली ऑर्डर पडली लगेच त्या बावधानच्याच हॉटेलची. आणि बघा, त्या हॉटेलमध्ये किती घरटेन बिरटेन कसलं सजवलं त्या हॉटेल, पण काय माहिती का, काही कामाचं नाही. इथली सर्व्हिस काय व्यवस्थित वाटली नाही मला. आणि हे घरटे मला तर आधी खरेच येत वाटलं, मग जवळ जाऊन बघितले, मध्ये चिमणी बिमणी आहे का तर काय बी नाही. 100 घरटे सजवून ठेवलेत त्या झाडाला, मध्ये काहीच नाही, नकली घरटे आहेत. आणि आतमध्ये स्विमिंग पूल हे ते भरपूर आहे. म्हणजे हॉटेल तर छान आहे नावाला, पण त्यांनी झोमॅटोची ऑर्डर पडलेली देखील त्यांना माहिती नाही. आणि मला किती वेळ त्यांनी वाट बघायला लावलं माहिती आहे का? हॉटेलच्या स्टाफला देखील माहिती नव्हतं की त्यांना झोमॅटोची ऑर्डर पडली आहे. मी खूप वेळ, अर्धा तास वाट बघितल्याच्या नंतर झोमॅटोच्या कस्टमर केअरला कॉल केला आणि त्या कस्टमर केअरने नंतर हॉटेलला कॉल केला. आणि मग तेव्हा त्यांना, त्यांच्या स्टाफला कळालं की आपल्याला ऑर्डर पडले. मग त्यातला एक स्टाफ बाहेर आला आणि माझ्याच मोबाईलमध्ये बघतोय की काय ऑर्डर आहे. आणि तिथून परत त्याने अजून ती ऑर्डर रेडी करून द्यायला मला 20 मिनिट लावले. म्हणजे असे 40 ते 50 मिनिट माझे इथे ह्या हॉटेलमध्ये गेले आणि खूप वेळ खाल्ला. ऑर्डर ट्रान्सफर पण मारू वाटत नव्हतं, कारण एवढा वेळ बसलो होता, अजून थोडा वेळ बसावा, अजून थोडा वेळ वाट बघा, असं करत करत माझा एवढा वेळ ह्याच्यात गेला. आणि मग ठीक आहे म्हणलं, जाऊ द्या म्हणून मग ती पण ऑर्डर डिलिव्हर केली आणि परत घराकडे जायचं ठरवलं. कारण हे हॉटेलवाले असं जर वेळ लावत असतील ना ऑर्डर द्यायला, तर आपले जिथे 2 ऑर्डर व्हायच्या ना, तिथे एकच ऑर्डर होते आणि त्याच्यामध्येच आपलंच नुकसान होतं. मग तरी जाऊ द्या म्हणलं, शेवटची ऑर्डर ही डिलिव्हर केली. आज 11 ते 6 माझी अर्निंग झाली 650 रुपये. आणि तेवढी करून मी आपलं निघाले घरी. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.